राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे। मराठवाडा आणि विदर्भात आजपासून काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे। तर मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातही 2 दिवसांमध्ये पावसाला पोषक हवामान होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। विदर्भात आजपासून काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झालंय। आज विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज आहे। तसेच विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील 4 ते 5 दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे। वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्यात उद्यापासून 3 ते 4 दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर जिल्ह्यात रविवार ते मंगळवार असे 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे। नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात उद्यापासून 2 ते 3 दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय।